नमस्कार मित्रमैत्रिणींनो, धम्मप्रवासमध्ये पुन्हा आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण पाराजिक कांडमधील द्वितीय पाराजिकातील विनिथवत्तू उद्धान गाथाबद्दल बोलू. मागच्या भागात चोरीच्या नियमाबद्दल सांगितले आहेत. त्याला अनुसरूनच काही कथा ह्यामध्ये सांगितल्या आहेत. त्यातील काही कथा आपण ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. तर मग सुरू करूयात. विनिथवत्तू. त्या काळी षडवर्गीय भिक्खू धोब्याची वस्त्रे पसरवण्याच्या जागी जाऊन धोब्याच्या कपड्याची गाठ चोरून घेऊन आले. त्यासाठी त्यांना पश्चाताप झाला. भगवंताने शिक्षापद प्रज्ञापित केले आहे. आम्ही पाराजिक आपत्तीला पात्र झालो नाही ना. त्यांनी ही गोष्ट भगवंतांना सांगितली. भगवंत म्हणाले, भिक्खूंनो, तुम्ही पाराजिक आपत्तीला पात्र झाला आहात. त्यावेळी एक भिक्खू धोब्याची वस्त्र पसरवण्याच्या जागी जाऊन महागडी वस्त्र पाहून त्याच्या मनात चोरीचा विचार उत्पन्न झाला, परंतु त्याला त्या गोष्टीचा पश्चाताप झाला. भगवंतांनी शिक्षापद प्रज्ञापित केले आहे. मी पाराजिक आपत्तीला प्राप्त झालो नाही ना. त्याने ही गोष्ट भगवंतांना सांगितली. भगवंत म्हणाले, भिक्खू, चित्त उत्पन्न होण्यात अनापत्ती आहे. एक भिक्खूने महागडे वस्त्र पाहून चोरीच्या हेतूने स्पर्श केला तेव्हा त्याला भगवंत म्हणाले, भिक्खू, पाराजिक अनापत्ती आहे, परंतु दुःखट आपत्ती आहे. एका भिक्खूने धोब्याचे वस्त्र पसरवण्याच्या जागी जाऊन चोरीच्या चित्ताने ते हलवले. त्याला पश्चाताप झाला. हे सर्व त्याने भगवंतांना सांगितले. भगवंत म्हणाले, भिक्खू, पाराजिक अनापत्ती आहे, परंतु थुलच्छ आपत्ती आहे. एका भिक्खूने ते वस्त्र जागेवरून हलवले. त्याला पश्चाताप झाला. तेव्हा त्याला भगवंत म्हणाले, भिक्खू, तू पाराजिक आपत्तीस पात्र झाला आहे. एकदा एक भिक्खूने वाऱ्याच्या झोतात उडालेले वस्त्र पाहून मालकाला देईन म्हणून उचलले. मालक त्या भिक्खूला दोष देऊ लागला. तू अश्रमण आहेस. त्याला पश्चाताप झाला. हे सर्व भगवंतांना सांगितले. भगवंत म्हणाले, भिक्खू, तुझे चित्त कसे होते? भिक्खू म्हणाला, भगवान, माझे चित्त चोरीचे नव्हते. मग भिक्खू, चोरीचे चित्त नसल्यास अनापत्ती आहे. त्यावेळी एका भिक्खूने वाऱ्याच्या झोतात उडलेला पागोटा पाहून मालक पाहण्यापूर्वीच चोरीच्या चित्ताने उचलला. मालक त्या भिक्खूला दोष देऊ लागले. तू अश्रमण आहेस. त्याला पश्चाताप झाला. हे सर्व भगवंतांना सांगितले. भिक्खू, तू पाराजिक आपत्तीला पात्र झाला आहेस, असे भगवंत म्हणाले. त्यावेळी आयुष्मान आनंद जनता घरात दुसऱ्या एका भिक्खूचे अंतर्वासक स्वतःचे आहे असे समजून नेसले. तेव्हा तो भिक्खू आयुष्मान आनंद यांना असे म्हणाला, आयुष्मान आनंद, माझे अंतर्वासक तुम्ही का नेसले? आयुष्मान, मी ते स्वतःचे आहे असे समजलो, असे आनंद म्हणाले. भगवंतांना ही गोष्ट सांगितली. भिक्खूंनो, स्वतःचे आहे असे समजणाऱ्याला अनापत्ती आहे, असे भगवंत म्हणाले. त्यावेळी अनेक भिक्खू गृध्रकूट पर्वतावरून उतरत असताना सिंहाने खाऊन उरलेले पाहून ते शिजवून खाऊ लागले. त्याबद्दल त्यांना पश्चाताप झाला. त्यांनी हे सर्व काही भगवंतांना सांगितले. भगवंत म्हणाले, सिंहाने खाऊन उरलेल्यास अनापत्ती आहे. तसेच भिक्खूंनो, तिर्यक प्राण्याच्या मालकीच्या वस्तूत अनापत्ती आहे. त्यावेळी एका भिक्खूने दिवसा उपकरण पाहून खून केली की रात्री चोरून नेईन. तो तेच आहे असे समजून तेच चोरून घेऊन गेला, किंवा तेच आहे असे समजून दुसरे चोरून घेऊन गेला, किंवा दुसरे आहे असे समजून तेच चोरून घेऊन गेला, किंवा दुसरे आहे असे समजून दुसरेच चोरून घेऊन गेला. त्यावेळी भिक्खू पाराजिक आपत्तीला प्राप्त होतो, असे भगवंत म्हणाले. पण ज्यावेळी भिक्खू तेच आहे समजून स्वतःचेच उपकरण चोरून घेऊन गेला, त्याबद्दल त्याला पश्चाताप झाला. भगवंत म्हणाले, पाराजिक अनापत्ती आहे, पण दुःखट आपत्ती आहे. त्यावेळी 2 भिक्खू मित्र होते. एक भिक्खू गावात पिंडपातासाठी गेला. दुसऱ्या भिक्खूने संघाचे खाद्य वाटले जात असताना मित्राचा भाग घेऊन त्यावर विश्वास असल्यामुळे तो खाल्ला. हे कळल्यावर त्याला दोष देऊ लागला. तू अश्रमण आहेस. त्याला पश्चाताप झाला. हे सर्व भगवंतांना सांगितले. भगवंत म्हणाले, भिक्खू, तुझे चित्त कसे होते? भगवान, मी विश्वासाने घेतले, असे भिक्खू म्हणाला. भिक्खू, विश्वासाने घेण्यास अनापत्ती आहे, असे भगवंत म्हणाले. तसेच स्वतःचे आहे असे समजून खाल्ले तेव्हा स्वतःचे आहे असे समजणाऱ्यास अनापत्ती आहे. त्यावेळी एका भिक्खूने फुलाच्या बागेत जाऊन तोडलेली 5 मासक किमतीची फुलं चोरीच्या चित्ताने चोरून नेली. त्याला पश्चाताप झाला.
त्याने हे भगवंतांना सांगितले. भिक्खू, तू पराजिक आपत्तीस पात्र झाला आहे असे भगवंत म्हणाले. त्यावेळी एक भिक्खू गावाकडे जात असताना दुसऱ्या एका भिक्खूला असे म्हणाला, आयुष्यमान, तुझ्या उपासक कुळात सांगून मी मागून घेईन. किंवा एखाद्या भिक्खूने सांगितले, माझ्या उपासक कुळात सांगून मागून घे. तेव्हा तो भिक्खू तसे करतो. तेव्हा दुसरा भिक्खू त्या भिक्खूला दोष देऊ लागतो, तू अश्रमण आहेस. त्याला पश्चाताप झाला. हे सर्व भगवंतांना सांगितले. भिक्खू, पराजिक अनापत्य आहे आणि भिक्खूनो, सांगून मी मागून घेईन असे बोलू नये. जो बोलेल त्याला दुःखट आपत्ती आहे असे भगवंत म्हणाले. त्यावेळी एक पुरुष महागडा मणी घेऊन एका भिक्खूबरोबर प्रवासाला निघाला होता. तेव्हा त्या पुरुषाने जकात नाका पाहून त्या भिक्खूच्या नकळत त्याच्या पिशवीत मणी टाकला आणि जकात नाका ओलांडल्यानंतर तो परत घेतला. त्या भिक्खूला याबाबत पश्चाताप झाला. त्याने हे सर्व भगवंतांना सांगितले. भिक्खू, तुझे चित्त कसे होते? भगवान, मी जाणत नव्हतो असे तो म्हणाला. भिक्खू, न जाणणाऱ्याच अनापत्ती आहे असे भगवंत म्हणाले. त्या काळी एक भिक्खू शस्त्रासह प्रवासाला निघाला होता. एका माणसाने त्या भिक्खूला आमिषाने भिडवून जकात नाका पाहून एक महागडा मणी त्या भिक्खूला दिला. म्हणते, हा मणी जकात नाकाच्या पलीकडे नेऊन द्या. तेव्हा त्या भिक्खूने तो मणी जकात नाक्याच्या पलीकडे नेला. त्याला त्याबाबत पश्चाताप झाला. हे सर्व भगवंतांना सांगितले. भगवंत म्हणाले, तू पराजिक आपत्तीला प्राप्त झाला आहेस. त्या काळी एका भिक्खूने पाशात अडकलेल्या डुकराला करुणेने सोडवले. त्याला त्याबाबत पश्चाताप झाला. त्याने भगवंतांना विचारले. तेव्हा भगवंत म्हणाले, भिक्खू, तुझे चित्त कसे होते? तो म्हणाला, भगवान, मी करुणेच्या भावनेने केले. तर भिक्खू, करुणेच्या भावनेने केलेल्यास आपत्ती नाही. त्या काळी एका भिक्खूने पाशात अडकलेल्या डुकराला मालक पाहण्याआधी चोरीच्या चित्ताने सोडले. त्याला पश्चाताप झाला. त्याने हे सर्व भगवंतांना सांगितले. भगवंत म्हणाले, भिक्खू, तू पराजिक आपत्तीला पात्र झाला आहेस. त्या काळी माणसाने उडूप बांधून अचिरवती नदीत सोडले. बंधन तुटल्याने लाकडे विखुरली गेली. भिक्खूंना पासुकुल समजून ती बाहेर काढली. मालकाने त्या भिक्खूंना दोष दिला, तुम्ही अश्रमण आहात. त्यांना त्याबाबत पश्चाताप झाला. त्यांनी हे सर्व भगवंतांना सांगितले. भगवंत म्हणाले, भिक्खूंनो, पासुकुल समजणाऱ्याला आपत्ती नाही. त्यावेळी काही भिक्खूंनी मालक पाहण्याआधीच चोरीच्या चित्ताने ती लाकडे बाहेर काढली. मालकांनी त्या भिक्खूंना दोष दिला, तुम्ही अश्रमण आहात. त्यांना त्याबाबत पश्चाताप झाला. त्यांनी हे सर्व भगवंतांना सांगितले. भगवंत म्हणाले, भिक्खूंनो, तुम्ही पराजिक आपत्तीला प्राप्त झाला आहात. त्या काळी एका गोरख्याने झाडावर वस्त्र अडकवून शौचाला गेला. एका भिक्खूने पासुकुल समजून ते घेतले. तेव्हा त्या गोरख्याने त्या भिक्खूला दोष दिला, तू अश्रमण आहेस. त्याला याबाबत पश्चाताप झाला. त्याने हे सर्व भगवंतांना सांगितले. भगवंत म्हणाले, भिक्षू, पासुकुल समजणाऱ्या आपत्ती नाही. त्या काळी एका भिक्खूने तुपाची कुंडी पाहून थोडे थोडे खाल्ले. त्याला त्याबाबत पश्चाताप झाला. त्याने हे सर्व भगवंतांना सांगितले. भगवंत म्हणाले, भिक्खू, पराजिकाची आपत्ती नाही, पण दुःखटाची आपत्ती आहे. त्या काळी अनेक भिक्खू एकत्र येऊन निघाले. आपण सामान चोरू असे विचार करून एकाने सामान चोरले. ते म्हणाले, आम्ही पराजिक नाही. ज्याने चोरले तो पराजिक आहे. भगवंतांना ही गोष्ट सांगितली. भगवंत म्हणाले, भिक्खूंनो, तुम्ही सर्वजण पराजिक आपत्तीला प्राप्त झाला आहात. त्या काळी अनेक भिक्खूंनी एकत्र येऊन सामान चोरून वाटून घेतले. त्यांनी वाटणी करताना प्रत्येकाच्या वाटाला 5 मासक किंमत भरली नाही. ते म्हणाले, आम्ही पराजिक नाही. भगवंतांना ही गोष्ट सांगितली. भगवंत म्हणाले, भिक्खूंनो, तुम्ही पराजिक आपत्तीला प्राप्त झाला आहात. त्या काळी सावत्तीमध्ये अंधवनात चोरांनी डुक्कर मारून मांस खाऊन उरलेले झाकून ठेवून गेले. भिक्खूंनी पासुकुल समजून स्वीकार करून खाल्ले. चोरांनी त्या भिक्खूंना दोष दिला, तुम्ही अश्रमण आहात. त्यांना पश्चाताप झाला. त्यांनी हे सर्व भगवंतांना सांगितले. भगवंत म्हणाले, भिक्खूंनो, पासुकुल समजणाऱ्याला आपत्ती नाही. त्या काळी एका भिक्खूने गवताच्या शेतात जाऊन कापलेले गवत 5 मासक किमतीचे चोरीच्या चित्ताने चोरले. त्याला त्याबाबत पश्चाताप झाला. त्याने हे सर्व भगवंतांना सांगितले. भगवंत म्हणाले, भिक्खू, तू पराजिक आपत्तीला प्राप्त झाला आहेस. त्या काळी आगंतुक भिक्खूंनी संघाचा आंबा वाटून घेतला आणि खाल्ला. आवासिक भिक्खूंनी त्या भिक्खूंना दोष दिला, तुम्ही अश्रमण आहात. त्यांना पश्चाताप झाला. त्यांनी हे सर्व भगवंतांना सांगितले. भगवंत म्हणाले, भिक्खूंनो, तुमचे चित्त कसे होते? भगवान, आम्ही उपभोगासाठी केले.
भिक्खूनो उपभोगासाठी केलेल्यांना आपत्ती नाही. त्या काळी एका भिक्खूने संघाचे लाकूड तात्पुरते घेऊन जाऊन स्वतःच्या विहिरीच्या भिंतीला आधार दिला. भिक्खूंनी त्या भिक्खूला दोष दिला. तू अश्रमण आहेस. त्याला त्याबाबत पश्चाताप झाला. त्याने ही गोष्ट भगवंतांना सांगितली. भगवंत म्हणाले, भिक्खू तुझे चित्त कसे होते? तो म्हणाला, भगवान मी तात्पुरते केले. तर भगवान म्हणाले, भिक्खू तात्पुरते केलेस, आपत्ती नाही. त्या काळी एका भिक्खूने संघाचे पाणी चोरीच्या चित्ताने चोरले. संघाची माती चोरीच्या चित्ताने चोरले. संघाचे रचून ठेवलेले गवत चोरीच्या चित्ताने चोरले. त्याबाबत त्याला पश्चाताप झाला. त्याने हे सर्व भगवंतांना सांगितले. भगवंत म्हणाले, भिक्खू तू पराजिक आपत्तीला प्राप्त झाला आहेस. त्या काळी एका भिक्खूने संघाचे रचून ठेवलेले गवत चोरीच्या चित्ताने जाळले. त्याला त्याबाबत पश्चाताप झाला. त्याने हे सर्व भगवंतांना सांगितले. भगवंत म्हणाले, भिक्खू तू पराजिकाची आपत्ती नाही, पण दुक्कटाची आपत्ती आहे. त्याकाळी एका भिक्खूने संघाचा मंचक चोरीच्या चित्ताने चोरला. त्याला पश्चाताप झाला. त्याने भगवंतांना सांगितले. भगवंत म्हणाले, भिक्खू तू पराजिक आपत्तीला प्राप्त झाला आहेस. त्या काळी वैशाली येथे आयुष्यमान अच्युत यांच्या उपस्थायक गृहपतीला 2 मुले होती, पुत्र आणि भाचा. तेव्हा तो गृहपती आयुष्मान अच्युत यांना म्हणाला, म्हणते ही संधी या 2 मुलांपैकी जो श्रद्धावान असेल, प्रसन्न असेल त्याला सांगा. तो कालवश झाला. त्या काळी त्या गृहपतीचा भाचा श्रद्धावान होता, प्रसन्न होता. तेव्हा आयुष्मान अच्युत यांनी ती संधी त्या मुलाला सांगितली. त्याने त्या धनाने कुटुंबालाही सावरले आणि दानही सुरू केले. तेव्हा त्या गृहपतीचा पुत्र आयुष्यमान आनंद यांना म्हणाला, म्हणते आनंद वडिलांचा वारस कोण, पुत्र की भाचा? अवसो पुत्रच वडिलांचा वारस असतो. म्हणते या आर्य अच्युत यांनी आमचे धन आमच्या भाच्याला देऊन टाकले. आओस आयुष्मान अच्युत अश्रमण आहेत. तेव्हा आयुष्मान अच्युत आयुष्मान आनंद यांना म्हणाले, अवसो आनंद मला न्याय द्या. त्या काळी आयुष्मान उपाली आयुष्मान अच्युत यांच्या पक्षाचे होते. तेव्हा आयुष्मान उपाली आयुष्मान आनंद यांना म्हणाले, अवसो आनंद, जो मालकाने ही संधी अमुकाला सांग असे सांगितल्यावर त्याला सांगतो, तो काय आपत्तीला प्राप्त होतो? म्हणते काहीच आपत्तीला प्राप्त होत नाही, अगदी दुक्कट मात्रही नाही. अवसो या आयुष्यमान अच्युत यांना मालकाने ही संधी अमुकाला सांग असे सांगितल्यावर त्याला सांगितले. अवसो आयुष्यमान अच्युत यांना आपत्ती नाही. त्या काळी वाराणसी येथे आयुष्यमान पिलंदवच्छ यांच्या उपस्थायक कुलावर चोरांनी हल्ला केला. 2 मुले पळवून नेली. तेव्हा आयुष्मान पिलंदवच्छ यांनी त्या मुलांना रिद्धीने आणून प्रासादात ठेवले. लोकांनी त्या मुलांना पाहून आर्य पिलंदवच्छ यांचा हा रिद्धीचा प्रवाह आहे असे म्हणून आयुष्मान पिलंदवच्छ यांच्यावर अत्यंत प्रसन्न झाले. भिक्खू खुरखुर करू लागले, निंदा करू लागले, तक्रार करू लागले. कसे काय बरे आयुष्मान पिलंदवच्छ चोरांनी नेलेल्या मुलांना आणतील? भगवंतांना ही गोष्ट सांगितली. भिक्खूंनो रिद्धिमानाच्या रिद्धीच्या विषयात आपत्ती नाही. त्या काळी सांगला येथे आयुष्मान दळीहक यांचा सद्विहारिक भिक्खू अनभिरतीने पीडित होऊन दुकानदाराचे वेष्टन चोरून आयुष्मान दळीहक यांना म्हणाला, म्हणते मी अश्रमण आहे, मी गृहस्थ होईन. अवसो तू काय केलेस? त्याने ती गोष्ट सांगितली. आणून किंमत करवली. ती किंमत करताना 5 मासक भरत नव्हती. अवसो पारजिकाची आपत्ती नाही. त्यांनी धर्मकथा केली. तो भिक्खू रममाण झाला. येथे दुसरा पाराजिक समाप्त झाला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाराजिक पाळ्यातील पाराजिक कांडमधील तृतीया पाराजिकाबद्दल बोलू. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर करा आणि काही सूचना असतील तर कमेंट करा. व्हिडिओ पूर्ण ऐकल्याबद्दल आभारी आहोत.